हॅलो, नमस्कार. मी भक्ती रेहा बटरफ्लाय आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर रेसिपीची सुरुवात आपण करत आहोत नाश्त्याच्या प्रकारापासून, तो म्हणजे शेवया उपमा. चला तर मग बघूया शेवया उपमा कसा करायचा. तर सर्वप्रथम आपल्याला शेवया उपम्यासाठी लागणारे जे व्हेजिटेबल्स आहेत ते मी गाजर, वाटाणा आणि फरसबी असं घेतलेले आहेत आणि मी ते आता बॉईल करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीचेही व्हेजिटेबल्स यामध्ये ॲड करू शकता. तर आपल्या ह्या भाज्या आता उकडवून झालेल्या आहेत. आपण ह्यातलं पाणी काढून घेऊ आता आणि मग आपण शेवया उपम्याला फोडणीला देऊ. तर आपली आता कढई तापलेली आहे. आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊ. उपम्याला जसं तेल जास्तच लागतं. तर आपलं आता तेल तापलेलं आहे. आपण राई टाकून घेऊ. मी 1 चमचा राई घेतलेली आहे. राई छान तडतडली की आपण त्यामध्ये मिरची 2 मिरची टाकलेली आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली. तर आपली हिरवी मिरची आणि तडतडून झालेली आहे कढीपत्ता. आपण त्यामध्ये कांदा, एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. तो छान परतून घेऊ. हा कांदा छान पिंक होईपर्यंत आपण भाजून घेऊ, जसं आपण पोह्या उपमाला करतो तसाच. तर आपला आता कांदा भाजून झालेला आहे, पिंक झालेला आहे तो. आपण ह्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊ. मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, तो टाकून तोही छान भाजून घेऊ. आपण ह्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो छान शिजू देऊ. आता आपला टोमॅटो शिजून झालेला आहे. आपण हे उघडलं, छान परतवून घेऊ. आता ह्यामध्ये जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या त्या ॲड करू. त्याही 2 मिनिटं फास्ट गॅसवरती परतवून घेऊ. थोडासा क्रंचीनेस येतो त्याला फास्ट गॅसवरती परतवला की भाज्यांनाही. आता आपण त्यामध्ये हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची आहे तर, नाही तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आणि चवीप्रमाणे मीठ हे आपण टाकून घेतलं. आता हे मिक्स करून घेऊ छान. तुम्ही ह्याचसोबत बाजूला गरम पाणी हे उकळत ठेवा. आता आपल्या ह्या ज्या शेवया आहेत ह्या जाडवाल्या, ज्या आपण वापरतो रेडीमेड भेटतात, त्या आपण घेऊ आणि ह्यामध्ये टाकू. ह्या मी 1 बाउल घेतलेला आहे. मीठ तर टाकलेलं आहे आपण. आता ह्या मस्त मिक्स करून घेऊ. जास्त वेळ नाही लागत, ह्या लगेच शिजतात. आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतल्यानंतर जे गरम पाणी आपण उकळवत ठेवलेलं ते आता गरम पाणी ह्यामध्ये टाकू. जेवढ्या शेवया भिजतील तेवढं आपल्याला पाणी टाकावं लागेल ह्यामध्ये आणि मग ह्याला झाकण लावून आपण शिजू देऊ. 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. ह्या शेवया शिजलेल्या आहेत आता आणि आपण ह्या चांगल्या आता मिक्स करून घेऊ. पाणी त्याचं सगळं सुकून जाऊ दे. मग आपली ही डिश रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी जी आहे ती तुम्ही शेवया ज्या आहेत त्या वेगळ्या बॉईल करूनही घेऊ शकता. वेगळ्या बॉईल करून ठेवा आणि मग साईडला ठेवा आणि मग फोडणी घालून नॉर्मल टाकून लगेच शिजवा, म्हणजे लगेच मिक्स करा सगळं. तर आपला हा शेवया उपमा तयार झालेला आहे. तर मी असं प्लेटिंग करते. आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घेऊ आणि आपला हा रेडी आहे आता उपमा. तर आपण आता शेवया उपमाची प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. रेहा बटरफ्लाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जे नवीन आहेत त्यांनी, आणि ही रेसिपी सर्वांपर्यंत शेअर करा. प्लेटिंग करून त्याच्यावरती कोथिंबीर आणि हे खोबरं टाकून तुम्ही घेऊ शकता छानपैकी. लिंबूही तुम्ही ह्यामध्ये मारू शकता, थोडंसं खोबरं. तर आपला हा शेवया उपमा तयार आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. रेहा बटरफ्लायला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.